कोरोनाशी आपण लढू आणि जिंकूही, मात्र त्यासाठी आपल्याला आता स्वतःला काळजी घ्यायची आहे। आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे। कोरोना व्हायरसने देशातही हाहाकार उडवल्यामुळे कोरोनाला पायबंद घालण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता यावी यासाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय। आताची मरीन ड्राईव्हची दृश्य पाहू शकतोय, रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर आत्ताची ही दादर मधली दृश्य आहेत। एरवी इथे गजबज असते, मात्र आज जनता कर्फ्यूच्या निमित्ताने दादर मधले रस्ते देखील ओस पडलेत। दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवरची आपण दृश्य पाहतोय। इथे देखील पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। इथे सगळ्यांचे आयडी चेक केले जात आहेत आणि त्याशिवाय तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार नाहीये। दादर स्टेशनवरची दृश्य पाहू शकतोय। तर सीएसएमटी मध्ये आता दृश्य पाहू शकतोय। इथे अगदी शुकशुकाट पाहायला मिळतोय। एरवी इथे इतकी गर्दी असते की उभं राहणं देखील अवघड जातं, मात्र आज इकडे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज या जनताच्या कर्फ्यूला सुरुवात झाली आणि सगळ्याच लोकांनी या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलाय। आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे आणि देशासह राज्यभरात देखील जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे। आताची आपण दृश्य पाहू शकतोय मुंबईमध्ये देखील लोकांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलाय। आता सीएसएमटीचे दृश्य पाहू शकतोय आपण। मरीन ड्राईव्हची दृश्य पाहू शकतोय। रस्त्यांवर शुकशुकाट आहे। नागरिकांनी घरीच राहणं पसंत केलंय। मुंबईकरांनी या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलाय। देशासह आज राज्यभरात जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे। मुंबईच्या जुहू बीच वरची आत्ताची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। जुहू बीचवर कोणीही नागरिक नाहीये, सगळे मुंबईकर आता घरी आहेत। जुहू बीचवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। देशासह आज राज्यभरात जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे। राज्यातील सर्वच बाजारपेठा देखील बंद आहेत आणि मुंबईसह राज्यात देखील जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळतोय। आताची जुहू बीच वरची आपण दृश्य पाहू शकतोय। तर दरम्यान गेटवे ऑफ इंडिया मधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय वैदेही काणेकर यांनी। विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तमाम जनतेला घरीच राहण्यासाठी सांगितलंय आणि त्यांचा हा आदेश किंवा हे आवाहन अनेक भारतीयांनी पाळलेलं बघायला मिळतंय। खास करून जी पर्यटन स्थळं आहेत ज्या ठिकाणी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, असं गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी मी आता उभी आहे आणि या गेटवेचा हा परिसर आपण बघतोय की अगदी या ठिकाणी अगदी निर्मनुष्य असलेला हा परिसर सध्या दिसून येतोय। हा तोच परिसर आहे जो प्रत्येक वेळी 24/7 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। लोक अगदी लांबून महाराष्ट्राच्या बाहेरून देखील गेटवे ऑफ इंडिया ताजचा हा परिसर पाहण्यासाठी येतात, मात्र आज हा परिसर या ठिकाणी कोणीही दिसून येत नाहीये। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, प्रत्येकाला जाण्यासाठी या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळतेय। आपण बघतोय की हा परिसर हा अतिशय गर्दी असलेला परिसर आहे आणि या ठिकाणी दर रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। फोटोज काढताना देखील अनेक जण या ठिकाणी दिसून येतात। ताजचा हा परिसर बघण्यासाठी देखील अनेक जण येतात, मात्र आज या ठिकाणी एकही व्यक्ती दिसून येत नाहीये। शुकशुकाट असा हा परिसर सध्या या ठिकाणी दिसून येतोय। मोठ्या प्रमाणात शुकशुकाट तर आहेतच, मात्र पोलिसांनी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे। गर्दी न होण्यासाठी या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि पूर्णपणे खबरदारी पोलिसांनी या ठिकाणी सध्या बाळगलेली बघायला मिळते। कॅमेरापर्सन गणेश कांडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा।